ठाण्यामध्ये अल्पावधीतच मानाची हंडी नव्हे तर एक प्रतिष्ठेची हंडी म्हणून ओळखली जाणारी गोकुळ हंडी जिचं आयोजन केलं जातं शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे, भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या वतीने एक कृष्णा पाटील जे आहेत त्यांच्या वतीनं या दहीहंडीचं आयोजन या ठिकाणी होतं आहे। आणि या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असंख्य मान्यवर या ठिकाणी भेटी देत असतात, तसेच लाखो रुपयांची पारितोषिकं सुद्धा या ठिकाणी आपण दरवर्षी पाहतोय। आणि अशा या सोहळ्याचं जे आयोजन आहे ते करणारे कृष्णा पाटील साहेब माझ्यासोबत आहेत। नक्की काय सांगाल या वर्षीचं काय वैशिष्ट्य असणार आहे? हा नक्कीच ठाणा हे गोविंदाचं पंढरी मानलं जातं। धर्मवीर आनंदगे साहेबांनी हा दहीहंडी उत्सवाला व्यापक स्वरूप निर्माण करून दिलं आणि धर्मवीर आनंदगे साहेबांनी व्यापक स्वरूप निर्माण करून दिलेलं आहे। या दहीहंडी महोत्सवात यावर्षी जवळजवळ 300च्या वर गोविंदे सहभाग घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात गोविंदांचा थरार आणि त्यांचं धाडस इथे या क्षणी बघायला मिळणार आहे सर्वांना। गेल्या वर्षी या ठिकाणी 9 थराची सलामी देण्यात आली होती, या वर्षी काय वाटतं? गेल्या वर्षी ह्या ठिकाणी खोपडचा राजा माझ्याच प्रभागातील गोविंद पथकाने आणि ठाणे शहर जिल्ह्यातील प्रथमच 9 थर लागले आणि त्यांनी तो ठाणे जिल्ह्यातला विक्रम केलेला आहे। ते केल्याने ह्यावेळी 10 थर लावून इथे विश्वविक्रम व्हावी अशी माझी अपेक्षा आहे। या ठिकाणी यावेळेस कोण कोण असे मान्यवर भेटी देणार आहेत, कोण सेलिब्रिटी असणार? या ठिकाणी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, इतर कॅबिनेट मिनिस्टर आणि बरेच सेलिब्रिटी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर लोक उपस्थित राहणार आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्याचं भूषण समजल्या जाणाऱ्या अशा या गोकुळ हंडीचं आयोजन जे कृष्णा पाटील यांनी केलंय, दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा गोविंद पथकांचा मोठा सहभाग त्यांना या ठिकाणी दिसून येतोय। तब्बल 300 गोविंद पथकांची या ठिकाणी दाखल होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन नागनाथ सह संजय भोये, TV9 ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।